नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये. मित्रांनो, आज आपण उपवासाची कुरकुरीत भजी बनवणार आहोत. ही भजी अजिबात तेलकट होत नाहीत आणि अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतात. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी मध्यम आकाराचे 3 कच्चे बटाटे घेतले आहेत. हे बटाटे मी मोठ्या किसणीने किसून घेतले आहेत. किसलेला बटाटा काळा पडू नये म्हणून मी पाण्यात ठेवला आहे. 6 ते 7 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता. ह्या मिरच्यांची मी मिक्सरला फिरवून बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे. 1 चमचा मीठ, 5 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट. इथे मी अर्धा वाटी भगर किंवा भगरला वरई असे सुद्धा म्हणतात आणि 4 चमचे साबुदाणा मिक्सरला फिरवून अगदी बारीक पीठ तयार करून घेतले आहे. हे पहा, अशा प्रकारे एकदम बारीक पीठ तयार झालं आहे. आता हा किसलेला बटाटा मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे, जेणेकरून बटाट्यामधील सर्व स्टार्च निघून जाईल. आता हा किसलेला बटाटा दोन्ही हातांच्या मदतीने व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून किसलेल्या बटाट्यामधील सर्व पाणी निघून जाईल. आता हा पिळून घेतलेला किसलेला बटाटा दुसऱ्या भांड्यामध्ये काढूयात. किसलेल्या बटाट्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये. याच पद्धतीने उरलेला सर्व किसलेला बटाटा दोन्ही हातांच्या मदतीने पिळून त्यामधील सर्व पाणी काढून घेऊयात. अशा प्रकारे किसलेल्या सर्व बटाट्यामधील पाणी मी काढून घेतले आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, बटाट्याचं किस म्हणजेच किसलेला बटाटा किती अगदी मोकळा मोकळा झालेला आहे. अजिबात यामध्ये पाण्याचा अंश राहिलेला नाही. आता या किसलेल्या बटाट्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करूयात. आता आपण जे भगरीचं आणि साबुदाण्याचं 1 वाटी पीठ तयार करून घेतलं होतं, त्यापैकी अंदाज घेत थोडं थोडं पीठ या किसलेल्या बटाट्यामध्ये ॲड करूयात. मी आधी पोहे खायचे मोठे 4 चमचे भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ ॲड करत आहे आणि नंतर लागेल तसं आणखी पीठ यामध्ये आपण ॲड करूयात. हिरव्या मिरच्यांची पेस्ट आणि मीठ ॲड करूयात. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. किसलेल्या बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच भज्यांसाठी लागणारे हे पीठ तयार होतं. हे पहा, हळूहळू मिश्रणाचा छान असा गोळा तयार होण्यास सुरुवात झाली आहे. मी इथे आणखी भगर आणि साबुदाण्याचं 2 चमचे पीठ ॲड करत आहे. पीठ ॲड केल्यावर मिक्स करायचं. तर इथे मी एकूण 8 चमचे पीठ या ठिकाणी वापरलं आहे. तर तुम्ही बघू शकता, मिश्रणाचा छान असा गोळा तयार झाला आहे. तर या ठिकाणी भज्यांसाठी लागणारे पीठ मळून तयार आहे. आता आपण लगेचच या पिठाची भजी बनवायला सुरुवात करूयात. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल देखील कडकडीत गरम झालेलं आहे. आता गॅसचा फ्लेम मीडियम करून तयार केलेल्या भाज्यांच्या मिश्रणामधून थोडे थोडे मिश्रण घेऊन छोटी छोटी भजी तेलामध्ये सोडायची. लक्षात ठेवा, ही भजी करायला घेताना तेल नेहमी कडकडीत गरम असलं पाहिजे. भजी थोडी अशी चमच्याला कडक लागली की भाज्यांची बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि भजी सर्व बाजूंनी अगदी सोनेरी रंगावरती मध्यम आचेवर तळून घेऊयात. भजी तळत असताना एकसारखी अशी चमच्याने हलवत राहायची आहे, जेणेकरून सर्व बाजूंनी सोनेरी रंगावरती तळली जातील. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, भजी अगदी सोनेरी रंगावरती तळून तयार आहेत. आता झाऱ्याच्या मदतीने कढईतील सर्व भजी काढून घेऊयात.
रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच रंगावरती सर्व भजी तळून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत. याच प्रकारे मी उरलेली सर्व भजी मध्यम आचेवरती तळून घेते. भज्यांना छान सोनेरी रंग आल्यावर झाऱ्याच्या मदतीने भजी प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये मंद आचेवरती 2 ते 3 हिरव्या मिरच्या तळून घेऊयात. ह्या मिरच्या मी मधून कट करून घेतल्या आहेत, म्हणजे त्या तेलात उडत नाहीत. आता मिरच्या पण तळून झालेल्या आहेत, त्या काढून घेऊयात. अशा प्रकारे मी उपवासाची सर्व भजी आणि मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. ही भजी अजिबात तेलकट होत नाहीत आणि चवीला तर खूप अप्रतिम लागतात आणि कुरकुरीत तयार होतात. तुम्ही ही उपवासाची भजी दह्यासोबत किंवा तळलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत खाऊ शकता. ही उपवासाची भजी चवीला खूप अप्रतिम आणि कुरकुरीत लागतात. तर मग तुम्ही पण ही उपवासाची कुरकुरीत भजी नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.